ठाण्यातील कासारवडोली पोलिसांनी महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या 3 जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या टोळीचं लक्ष प्रामुख्याने रॉयल एनफील्ड हंटर आणि सुझुकी बर्गमन या दुचाकी होत्या। हिरानंदानी इस्टेट परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी 120 CCTV फुटेजची तपासणी करून सांताक्रूझ येथून सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलं। चौकशीत टोळीचा सूत्रधार मिलिंद सावंत आणि त्याचा एक सहकारी असलेल्या भूषण पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावं समोर आली। विशेष म्हणजे मिलिंद सावंत याच्यावर यापूर्वी 70हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी निवडून त्यांचं इलेक्ट्रिक कनेक्शन बदलून वाहन सुरू करत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन विक्री करत होते। पोलिसांनी चोरीच्या 8 मोटरसायकली, मोबाईल, टॅब, सिम कार्ड आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केलं असून पुढील तपास सुरू आहे। त्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात। ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाहीयेत। म्हणून मी या प्रसंगी आपल्या मार्फत असं आव्हान करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही। खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय पण हँडल लॉक झालंच नाही। नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात। ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLS सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायच्या। मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या। मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या। अशा एक चांगलं डिटेक्शन कासारवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलं आहे। त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचा अभिनंदन केलं आहे आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल।